Hello everyone. In our previous lecture we have seen three properties, basic properties of the electric charges. Today we are going to see our fourth property, which is known as force between the electric charges. We have studied before, but still we are going to revise it. If there are two like charges, that means both the charges are positive or both the charges are negative, these charges repels each other. If the charges are like charges, these charges will repel each other, but if you take one positive and one negative, then these charges will attract each other. Okay, so the force between the electric charges depends on the charges that you consider. If you consider the like charges, that means both the charges are same, either both are positive or either both are negative, then they will repel each other. If you consider unlike charges, unlike means one charge is positive and one charge is negative, then these unlike charges will always attract each other. This is the last basic property of the electric charge. Continuing to this property, we are going to see the law which governs the force between these two charges. याच प्रॉपर्टी वरून आपण पुढे जाणार आहोत की ज्यावरून तुम्हाला लक्षात येणार आहे की हे जे लाईक चार्जेस किंवा अनलाईक चार्जेस एकमेकाला रिपेल किंवा अट्रॅक्ट करतात ज्या फोर्सने, तो फोर्स कसा असेल, त्याचा मॅग्निट्यूड काय असेल, त्याचं नेचर आपल्याला कळेल की लाईक असेल तर ते रिपेलिंग असतील, अनलाईक असेल तर अट्रॅक्टिंग असतील. पण तो फोर्स कसा काढायचा हे आपण आता बघणार आहोत. आणि ज्या सायंटिस्टने याचा क्वांटिटेटिव्ह स्टडी केला, कशाचा, द फोर्स बिटवीन द टू चार्जेस, हा क्वांटिटेटिव्ह स्टडी केलेला आहे सायंटिस्ट कुलोम्बने. अँड देअरफॉर द लॉ इज नोन ॲज कुलोम्ब्स लॉ. बघा, हा कुलोम्ब्स लॉ काय सांगतो, याचं स्टेटमेंट आहे, द फोर्स बिटवीन एनी टू चार्जेस. बघा स्टेटमेंट मी सांगते, लक्ष देऊन ऐका. द फोर्स बिटवीन एनी टू चार्जेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू product of magnitude of the charges and inversely proportional to the square of the distance between the two charges. बघा, हा कुलोम्ब्स लॉ दोन पार्ट मध्ये फॉर्म होतो. एक तर काय, द फोर्स बिटवीन टू चार्जेस म्हणजे तो अट्रॅक्टिव्ह असेल किंवा रिपल्सिव्ह असेल, कुठलाही फोर्स असेल दोन चार्जेस मधला, तर तो फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द चार्जेस. मग तुमचा निगेटिव्ह चार्ज असेल, पॉझिटिव्ह असेल, तुम्ही त्याचं साईन कन्सिडर करायचं नाही, त्याचं मॅग्निट्यूड कन्सिडर करायचं आणि त्यांच्या गुणाकाराशी समानुपाती, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द चार्जेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू, व्यस्त प्रमाणात आहे कशाशी, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू चार्जेस. त्या दोन चार्जेसमध्ये जे डिस्टन्स आहे त्याच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते. आता मॅथमॅटिकल फॉर्म बघूया. लेट Q1 अँड Q2 दीज आर द टू पॉईंट चार्जेस. आता इथं मी पॉईंट चार्जेस म्हणते, याचा अर्थ काय, द साइज ऑफ द चार्ज इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू द बॉडी और ॲज कम्पेअर्ड टू द डिस्टन्स बिटवीन देम. ओके, सो दीज टू आर point charges. They are negative, they are positive, we don't know, we just know these are the two charges, and these two charges are separated from each other by the distance r. या दोन चार्जेस मध्ये किती डिस्टन्स आहे, r. मग तुम्हाला कुलोम्ब्स लॉ ने काय सांगितलं, फोर्स बिटवीन द टू चार्जेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द चार्जेस. Q1 Q2 हा काय झाला, प्रॉडक्ट झाला. सो इट इज प्रोपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द चार्जेस अँड दिस फोर्स इज ऑल्सो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. इनव्हर्सली म्हणजे 1/, आणि मग स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स, डिस्टन्स आहे r, त्याचा स्क्वेअर म्हणजे r square. So this is the mathematical form of Coulomb's law
Combinedly, these two equations can be written as F proportional to Q1 Q2 upon R square. Now, this proportionality sign has to be removed by proportionality constant, and we can write as F is equal to K Q1 Q2 upon R square. This K is called as constant of proportionality. Baga, this force is K into Q1 Q2 divided by R square. This K is constant of proportionality. Its value depends on the medium in which the charges are placed. This K is written as 1 upon 4 pi epsilon 0 for vacuum or free space. जर तुमचे चार्जेस वॅक्यूम किंवा फ्री स्पेसमध्ये असतील तर ह्या के ची व्हॅल्यू आपण काय घेतो 1 upon 4 pi epsilon 0, where this epsilon 0 is permittivity of vacuum. याला काय म्हटलेलं आहे एप्सिलॉन 0 ला परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम. मग परमिटिव्हिटी म्हणजे काय तर परमिटिव्हिटी इज ability to store the electric charge. बघा परत एकदा लक्षात घ्या, हा जो कॉन्स्टंट आहे प्रोपोर्शनॅलिटीचा त्याची व्हॅल्यू आपण लिहिली आहे 1 upon 4 pi epsilon 0 फॉर व्हॅक्यूम. मग हा 1 4 pi न्यूमेरिकल्स आहेत. हा epsilon 0 काय आहे तर हा या व्हॅक्यूमसाठीचा कॉन्स्टंट आहे परमिटिव्हिटी. परमिटिव्हिटी म्हणजे काय तर ॲबिलिटी टू स्टोअर द इलेक्ट्रिक चार्ज. फॉर एक्झाम्पल आपण एखादं जर 1 लिटरचं भांडं घेतलं, फ्लास्क घेतला तर त्याची ॲबिलिटी काय झाली 1 लिटर. त्यापेक्षा तुम्ही जास्त त्याच्यात स्टोअर करू शकत नाही. आलं लक्षात. तसंच या व्हॅक्यूमची ॲबिलिटी आहे परमिटिव्हिटी आहे epsilon 0. इफ द चार्जेस आर प्लेस्ड in any other medium, for any other medium, this K is 1 upon 4 pi epsilon Q1 Q2 divided by R square. Now this epsilon is permittivity किंवा त्याला आपण म्हणतो absolute permittivity of medium. कुठल्याही मीडियमची परमिटिव्हिटी काय असते ॲप्सिलॉन असते आणि व्हॅक्यूमसाठी आपण ती काय घेतो epsilon 0 घेतो. आणि मग याच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या आपण पुढं बघणारच आहोत. इथपर्यंतचं क्लिअर झालं का बघा. कुलॉम्स लॉ तुम्हाला काय स्टेट करतो द फोर्स बिटवीन एनी टू चार्जेस इज directly proportional to product of the magnitude of the charges and inversely proportional to the square of the distance between the two charges. मग Q1 Q2 हे दोन चार्जेस आहेत. मग आपण पहिलं स्टेटमेंट लिहिलं F is proportional to Q1 Q2, F is proportional to 1 upon R square. So combinedly it is written as F proportional to Q1 Q2 upon R square. This proportionality sign is removed by constant of proportionality known as K, and K is written as 1 upon 4 pi epsilon 0 for vacuum and 1 upon 4 pi epsilon for any other medium, where epsilon is the absolute permittivity of medium.